हे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शासनाने शिक्षक दिन साजरा करण्याचं ठरवलं. का ठरवलं तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जे आयुष्य, मुलांना लक्ष द्या बघा थोडंसं शांत बसा, हात बांधा भरायचा बरोबर हे तुमच्या माहिती. पण 87 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर वयाच्या 15व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा पास झालेले, BA ला तत्वज्ञान विषय असलेले, MA ला नीतिशास्त्र विषय घेऊन प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्राध्यापक राहून उत्तर प्रगती करत करत भारताला स्वातंत्र्य भेटल्यानंतर भारताचे पहिले उपराष्ट्रपती बनले 1952 ला. 1957 ला ते राष्ट्रपती बनले. 1958 ला त्यांना राष्ट्रपती असताना 1958 ला भारताचा सर्वोच्च नागरी सत्कार कोणता होता तो भारतरत्न, तोही त्यांना मिळाला. मग एवढं असून देखील सुद्धा जगातले अनेक सन्मान, अनेक पुरस्कार, भारतातला भारतरत्न एवढं जरी त्यांना मिळालं असलं तरी सुद्धा त्यांची विचारसरणी, राहणीमान अत्यंत साधं, सोपं आणि निगर्वी, कुठल्याही प्रकारचा अहंकार नसलेलं ते एक व्यक्तिमत्व होतं. आणि हे हिंदू धर्माचा अभ्यास, त्यांचं वैयक्तिक ज्ञान हे त्यांच्या आचरणामधून प्रत्येकाला दिसत होतं. त्यांना काहीतरी कार्यक्रम होता, निगर्वी आणि साधेपणा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, ऐकत होता हा. अहंकार सोडा पण अहंकाराचा वारा सुद्धा लागता कामा नये, असं निगर्वी अशा प्रकारचे जीवन पंढरपूरची आले पाहा. मग डॉक्टर राजे तरी सुद्धा त्यांना पंढरपूरची महती माहिती होती, चंद्रभागे स्नानाची माहिती होती. म्हणून ते पहाट गंगेच्या आपलं चंद्रभागे स्नानाला गेले. कोण? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता त्या टायमाला फॅट नावाची गाडी होती पहा, एकाच गाडीमध्ये दोघे जण बसले होते, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. त्यांच्या पाठीमागा सगळा लावाजमा होता आणि हा लावाजमा चंद्रभागेच्या स्नानावरती गेलता. आता त्या टायमाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती जरी असले पण तरी सुद्धा प्रिंट मीडिया, व्हॉट्सअप किंवा असं नसल्यामुळं बऱ्याच लोकांना आपलं राष्ट्रपती चेहरा कसा आहे किंवा पंतप्रधान चेहरा कसा आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नसायचं. तर चंद्रभागेमध्ये चव्हाण सर ज्यांचे तिथं ऐकतात ते चंद्रशेखर देगलूरकर महाराजांचे आजोबा, त्यांनी आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर ते आपले मठाकडे निघाले. आता मठाकडे निघाल्यानंतर त्यांच्याविषयी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनला सुद्धा माहिती होतं का हे भारतामधले ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक दुंडा महाराज देगलूरकरचे वडील. आता हे सगळं माहिती त्यांना. तर त्यांचं स्नान झाल्यानंतर त्यांच्या दर्शनाकरता हे गेले. कोण? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. मग त्यांनी विचारलं कोण तुम्ही? तर ते म्हणले आम्ही भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. म्हणजे साधी ओळख माझा लवाजमा सोडला. दर्शनाकरता हे दोन मोठे राजकारणी व्यक्तिमत्व बाबांच्या दर्शनाने गेले, पण बाबांनी दर्शन घेऊन दिले कारण ओळख पटली. ते म्हणजे भारतात तुम्ही आद्य नागरिक आहात, तुम्ही माझं दर्शन घ्यायचं नाही. ते म्हणजे मग बाबा एक काम करा, गाडीमध्ये बसा, तुम्हाला आम्ही मठामध्ये सोडू. तर बाबा काही गाडीमध्ये बसले नाही, तर बाबा आपले डांबरी रोडने किंवा जो रस्ता असेल त्या रस्त्याने मठाकडे निघाले. तर निघाल्यानंतर ते जोपर्यंत मठामध्ये पोहोचत नाही तर तोपर्यंत हे दोन्ही राष्ट्रपतींच्या गाड्या त्यांच्या पायी चालण्याच्या पाठीमागं होत्या. म्हणजे त्यांना ओव्हरटेक न करता त्या गाड्या पाठीमागे थांबल्या आणि त्यांचा पायीचा स्पीड एवढा आहे तेवढ्या स्पीडमध्ये गाडी पाठीमागे ठेवल्या. बाबा मठावरती पोहोचल्यानंतर मग त्या गाड्या पुढे निघून गेल्या.